नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे ब्लॉग विथ भाग्यश्री. श्री स्वामी समर्थ. तुम्ही जिथे आहात, जसे आहात तिथूनच मोठे काहीतरी सुरू होऊ शकते. आपल्याला नेहमी वाटतं की परिस्थिती बदलली की आपण काहीतरी करू, पण सत्य हे आहे की मोठं काहीतरी करण्यासाठी परिस्थिती नाही तर मानसिकता बदलावी लागते. यशस्वी होण्यासाठी खूप मोठं शिक्षण, खूप पैसे किंवा कोणीतरी साथ लागते असं नाही. लागतो तो एकच गुण, स्वतःवर विश्वास. एकदा स्वतःवर विश्वास ठेवा आणि मग बघा, चूक होईल, लोक हसतील, अपयश येईल, पण शेवटी तुम्ही जिंकाल. कारण तुम्ही थांबलाच नाहीत, कारण तुम्ही प्रयत्न करत राहिलात आणि प्रयत्न कधीच वाया जात नाही. म्हणून स्वप्न पहा, पण डोळे उघडे ठेवून. अपयश आलं तरी रडू नका, उभे राहा आणि सर्वात महत्त्वाचं, स्वतःवर विश्वास ठेवा. वेळेचं महत्त्व यशाची खरी गुरुकिल्ली आहे. वेळ कोणासाठी थांबत नाही, ती एकदाच मिळते आणि ती परत येत नाही. आपल्याकडचे पैसे हरवले तर ते परत मिळू शकतात, पण एकदा वेळ गेली तर ती परत मिळत नाही. म्हणूनच म्हणतात, वेळेचा सन्मान करणारी व्यक्ती यशस्वी होते. आपण अनेकदा म्हणतो, उद्यापासून सुरुवात करते, नंतर करतो, थोडा वेळ घेऊ, पण हेच नंतर कधीच येत नाही. यशस्वी लोकांची खासियत काय असते माहीत आहे? ते काम वेळेत करतात, ते वेळेचं नियोजन करतात, ते वेळेचा अपव्यय टाळतात. विद्यार्थ्यांनी अभ्यासाच्या वेळा पक्क्या ठेवाव्यात, कर्मचाऱ्यांनी वेळेवर काम पूर्ण करावं, आई वडिलांनी घरासाठी वेळ द्यावा. कारण प्रत्येक माणसाच्या जीवनात वेळ म्हणजे भक्ती, शिस्त आणि संधी. म्हणूनच वेळेचा सन्मान करा, वेळ वाया घालवू नका आणि वेळेचं उत्तम नियोजन करा. कारण वेळेवर चालणारा माणूस यशाच्या शिखरावर पोहोचतो. स्वप्न आणि मेहनत. स्वप्न सगळे पाहतात, पण त्यासाठी झोप मोडून मेहनत करणारेच यश मिळवतात. स्वप्न म्हणजे केवळ डोळे मिटून पाहिलेलं दृश्य नाही, तर डोळे उघडे ठेवून रोज त्यासाठी झटणं हेच खरं स्वप्न. स्वप्न पूर्ण करत असताना स्वप्न आपल्याला दिशा देतात आणि मेहनत आपल्याला त्या दिशेने पुढे नेते. कधी अपयश येईल, कधी लोक हसतील, कधी आपल्याच मनात शंका येतील, पण त्यावेळी फक्त एकच गोष्ट आठवा, स्वप्न मोठी असतील तर मेहनत मोठीच करावी लागते. या जगात अशक्य काहीच नाही, फक्त मेहनत प्रामाणिक हवी आणि स्वप्न मनापासून हवेत. स्वप्न पहा, मेहनत करा आणि तुमचं यश तुम्हालाच सलाम करेल. जर न दिसणारी हवा हवामानाची दिशा बदलू शकते, तर न दिसणारा देव आयुष्याची दिशा नक्कीच बदलू शकते. श्री स्वामी समर्थ. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे.